लाडकी बहिणीचा लाडके बहीण 21वा हप्ता म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता, कारण की एप्रिल महिना आता शेवटचा आठवडा राहिलेला आहे. तर मग मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार का? तुम्हाला हा हप्ता 3,000 रुपये मिळणार का? तर याच्याबद्दल एक महत्वाची मोठी बातमी समोर आली. बऱ्याच लाडक्या ताई विचारतायत की सर 21वा हप्ता एवढा लेट का होत आहे? सर मार्च महिन्याचा हप्ता आम्हाला कधी भेटणार आहे? आणि मग एप्रिल महिन्याचा शेवट आलेला आहे, तर यातून मार्चचा महिन्याचा हप्ता भेटलेला आहे. मग एप्रिल महिन्याचा हप्ता पुढे अजून जाणार का? तर आम्हाला एकत्र 3,000 रुपये भेटणार का? आणि याच्याबद्दल मराठी जागरण मध्ये एक महत्वाची बातमी आलेली आहे. 2 हप्ते तुम्हाला एकत्र भेटणार आहेत का नाही, नेमकी काय शक्यता असणार आहे, या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आणि लाडक्या सगळ्याला एक गोष्ट सांगतो, तर काळजी घ्यायची बिलकुल गरज नाही, चिंता करायची बिलकुल गरज नाही. हा गुरुदार तुम्हाला डायरेक्ट पहिल्यापासून सांगत आहे. लाडक्या जवळजवळ 1.5-2 वर्षाचा होत आले. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस एक गोष्ट सांगतो, काळजी करायची बिलकुल गरज नाही. 100% हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. मागच्या वेळेस पण तुम्ही टेन्शन घेतलं होतं, त्यावेळेस पण तुम्हाला मी सांगितलं होतं लाडक्या काळजी करू नका, तुम्हाला शेवटच्या आठवड्यात हप्ता भेटणार. आता यावेळेस पण परत सांगतोय, जरी तुम्ही काही जरी म्हणलं तरी लाडक्या काळजी करायची बिलकुल गरज नाही. तुम्हाला लवकरच हप्ता वाटप होणार आहे. GR पण तुम्हाला आलेला दिसेल. तर मागच्या वेळेस बघा, मागच्या महिन्यामध्ये 24 तारखेला या ठिकाणी भेटला असेल, वाटपाला वगैरे सुरुवात झाली होती, किंवा 24 तारखेला GR वगैरे आला होता, वाटपाला सुरुवात झाली. हे सगळं सांगतो तुम्हाला. तर काळजी करायची आता बिलकुल गरज नाहीये. नेमकं काय असणार आहे, जर यावेळेस हप्ता या आठवड्यात नाही भेटला तर मग 3,000 रुपये भेटणार का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खूप महत्वाची गोष्ट असणार आहे. आणि 1 मे बघा, महाराष्ट्र दिन असणार आहे, त्या निमित्ताने काही वाटप तुम्हाला होणार आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे, कारण की मागच्या वर्षी 1 मेच्या वेळेस आदित्य तटकरे मॅडम यांनी एक मोठी घोषणा केली होती. तर यावेळेस देखील तशी काही घोषणा होणार आहे का, 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत का, या सगळ्या गोष्टी सांगतो. एक छोटा प्रश्न विचारतो लाडकेतांनो, हा गुरुदादा तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, तुम्हाला 20वा हप्ता भेटला आहे का? कारण की लाडक्यातांनो फक्त आणि फक्त एक 5-6 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. ज्या ज्या लाडक्यातांना 20वा हप्ता भेटला नसेल, नाव, जिल्हा कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगा. आणि महिला व बाल विकास विभाग तुमच्या तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही गेला होतात का, तक्रार केली आहे का, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. कारण की हे 6 दिवस तुमचे ऐकून घेतले जातील. नंतर 30 एप्रिलच्या नंतर तुमचं कुणी ऐकून घेतलं जाणार नाही. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, 30 एप्रिल पर्यंत तुमच्याकडे मुदत आहे. KYC अपडेट करून घेऊ शकता. त्याच्यावर जर तुम्हाला हप्ता भेटला नसेल तर लवकरात लवकर महिला व बाल विकास विभागाकडे जा. ही तुम्हाला मी काळजीपोटी एक तुम्हाला प्रश्न विचारत आहे. चला आता वेळ व्हायचा व्हिडिओला सुरुवात करतो. नेमकी काय बातमी असणार आहे, सरकारचा एक मोठा निर्णय देखील झालेला आहे. बघा लाडक्यांनो, खूप महत्वाची बातमी आहे. सरकारचा एक मोठा निर्णय झालेला आहे, वसुली देखील सुरुवात झालेली आहे, ती तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. त्याचबरोबर 2 हप्ते एकत्र भेटणार का, म्हणजे 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार का, हे तुम्हाला मी सांगणार आहे. नंतर 21वा हप्ता वाटप केव्हा मिळणार आहे, हे सगळ्या गोष्टी सांगतो. काळजीपूर्वक तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे, ही बघा, मराठी जागरणची ही बातमी तुमच्या समोर दिसत आहे. लाडक्यांनो 23 एप्रिल म्हणजे आजची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे. लाडक्यांनो चला तर तुम्हाला दाखवतो. लाडकी बहीण योजना मोठी खुशखबर, लाडक्या बहिणींना मार्चचा हप्ता कधी मिळणार, खात्यामध्ये 3,000 जमा होण्याची शक्यता. बघा या ठिकाणी बातमी बघा, 23 एप्रिल 2026 म्हणजे आजची लेटेस्ट बातमी आहे. तुमच्या समोर दिसते, मराठी जागरण न्यूजपेपरची ही बातमी आलेली आहे. काय बातमी, नीट वाचा तुम्ही. लाडक्या बहीण योजना मोठी खुशखबर तुम्हाला आलेली आहे. आता खुशखबर येईल का नाही हे पुढे बघू, खाली बातमीमध्ये बघूया. पण हेडिंग या ठिकाणी तुम्ही वाचू शकता, मोठी खुशखबर आहे, लाडक्या बहिणींना मार्चचा हप्ता कधी मिळणार, खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता या ठिकाणी सांगितलेली आहे. नेमकी काय शक्यता आहे, कुणाला भेटणार आहेत आणि कधी भेटणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खाली दिलेल्या आहेत न्यूजमध्ये, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. आणि बघा, आपल्या चॅनलवर कधी चुकीची किंवा खोटी माहिती दिली जात नाही. ज्या गोष्टी न्यूजपेपरमध्ये येतात, ज्या गोष्टी TV चॅनलवर येतात, त्याच गोष्टी तुम्हाला मी सांगत असतो. बघा कशाची बातमी, ही मराठी जागरण न्यूजपेपरची बातमी आहे. काय बातमी बघा, कधी येणार मार्च एप्रिलचे हप्ते. एप्रिल महिना संपला तरी मार्चचा हप्ता जमा झालेला नाही. गेल्या अनेक दिवसापासून हप्ता लांबणीवर गेला आहे. लाडक्या बहीण योजनेचा हप्ता पुढच्या महिन्यात दिला जातो. मागच्या महिन्यात देखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले होते. त्यामुळे यावेळी देखील शेवटच्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्यात KYC ची मुदत संपल्यानंतर पैसे जमा केले जाऊ शकतात. हे तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं लाडक्यांनो. बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, KYC ची मुदत वाढ झाली होती, 30 एप्रिल आहे.
आणि बघा ह्या याद्या लागत असतात. याद्या लागल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गुड न्यूज भेटत असतात. त्याच्यामुळे एक शक्यता काय आहे, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे या आठवड्यामध्ये तुम्हाला एक गुड न्यूज भेटायला सुरुवात होईल. म्हणजे ह्या अजून महिन्याच्या शेवटचा आठवडा बाकी आहे. तर त्या महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणी याद्या अपडेट झाल्यानंतर ई-केवायसीच्या याद्या अपडेट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हप्ता भेटू शकतो. तर एक महत्त्वाची बातमी आहे, ही पहिली सांगितलं. आता बघा मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र भेटू शकतो का? 3,000 रुपये भेटू शकतात का? याच्याबद्दल त्यांनी काय बोलले आता या ठिकाणी बघा. मार्च एप्रिलचे पैसे एकत्र मिळणार. एप्रिल महिना संपत आला तरी लाडक्या महिलांना योजनेचे पैसे मिळालेले नाहीत. त्यासोबत आता एप्रिलच्या हप्त्याबाबतची विचारणा होऊ लागली आहे. गेल्या महिन्यापासून लाडक्या बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर पडल्याचे दिसते. फेब्रुवारीचा हप्ता देखील मार्च महिन्याचा देण्यात आला होता. त्यानंतर आता मार्चचा हप्ता लांबणीवर पडल्याने हा हप्ता ई-केवायसीची वाढलेली मुदत संपल्यानंतर म्हणजेच 30 एप्रिल नंतर पात्र महिला दिला जाईल. त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये या महिन्यात 3,000 रुपये एकत्र येऊ शकतात. बघा लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर पुढच्या महिन्यामध्ये जर हप्ता वाटप झाला म्हणजे मे महिन्यामध्ये जर हप्ता वाटप झाला तर तो तुम्हाला या ठिकाणी 2 महिन्याचे हप्ते एकत्र भेटू शकतात. शक्यता म्हणजे 3,000 रुपये म्हणजे तुम्हाला 21वा हप्ता प्लस 22वा हप्ता असे 2 हप्ते तुम्हाला एकत्र भेटू शकतात. अशी शक्यता या ठिकाणी मराठी जागरण या न्यूजपेपरने आणि टीव्ही चॅनलवर पण आहे यांचं, या दोन्ही ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटतंय? एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्या बहिणींनो. बघा या ठिकाणी सगळीकडे म्हणलं जात आहे लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे, लाडक्या बहीण योजनेचे हप्ते वेळेवर भेटत नाही आहेत, लाडकी बहीण योजना आता सरकारला नावडती झाली आहे, आता सरकारचं कामं संपली आहेत, सरकारला आता मतदानाची गरज नाही आहे, त्याच्यामुळे लाडक्या बहिणीवर या ठिकाणी लक्ष देत नाही आहेत. तर एक गोष्ट तुम्हाला लाडक्या बहिणींनो सांगतोय, सगळ्यांनी नीट समजून घ्या. आपल्याला 26,000 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. म्हणजे हे आर्थिक वर्षासाठी 2026 लक्षात ठेवा, 2026 आणि 27 या वर्षासाठी म्हणजे 26 आणि 27 हे जे वर्ष आर्थिक वर्ष याच्यासाठी हे मंजूर झालेले आहेत. त्याच्यामुळे ज्या लाडक्या बहिणीला असं वाटत असेल की बाबा हे हप्ते आपल्याला आता भेटणार नाहीत, तर लक्षात घ्या, काही काळजी करायची गरज नाही. आपल्याला 26,000 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला तुमचे हप्ते भेटत राहणार. फक्त आता एकच गोष्ट यात होणार आहे, ज्या लाडक्याताई अपात्र ठरतील त्यांना ते हप्ते भेटणार नाहीत. ज्या लाडक्याताई पात्र आहेत त्यांनाच हे हप्ते भेटणार आहेत. बाकीच्या लाडक्याताईंना हप्ते भेटणार नाहीत. ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. आता राहिला आहे प्रश्न फक्त 12,000 कोटी रुपयांचा. म्हणजे ते पैसे तुम्हाला इतर विभागातून घेतले जातील असं त्यावेळेस अर्थसंकल्पात सांगितलं होतं. पण जर लाडक्याताई या ठिकाणी जवळजवळ बघा एक 50-60 लाख लाडक्याताई जर ई-केवायसी केल्याच नाही त्यांनी, तर ते लाडक्याताईंचे आता डायरेक्ट पैसे कट होतील, म्हणजे त्यांचे हप्ते या ठिकाणी बंद होतील आणि 26,000 कोटीवर जेवढ्या लाडक्याताई बसतात त्या लाडक्याताईंना पैसे रेग्युलर चालू राहतील. त्याच्यामुळे काळजी करायची बिलकुल गरज नाही. 100% तुम्हाला हप्ते भेटत राहणार. ज्या पात्र आहेत, तुम्ही पात्र आहेत का कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री